बातमी अबू आझमी यांच्या वक्तव्याची भारतानं इराणला पाठिंबा द्यावा असं अबू आझमी यांनी म्हटलेलं आहे। मुस्लिमांना रस्त्यावर नमाज बंदी आहे, मग पालख्यांमुळे रस्ते वाहतूक कोंडी होते, हे कसं चालतं असं सुद्धा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी म्हटलं आहे। अबू आझमी यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे। एकतर भारतानं इराणला पाठिंबा द्यावा, सध्या इराण इस्रायल या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे, इराणला पाठिंबा द्यावा अशी मागणी अबू आझमी यांनी केलेली आहे। तर दुसरं एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय। पालख्यांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते, त्याला विरोध का नाही, नमाजलाच का विरोध केला जातो, असा खळबळजनक सवाल अबू आझमी यांनी उपस्थित केलाय। रस्त्यावर नमाज होते त्यामुळे वाहतूक कोंडी होते असा आरोप कायम केला जातो। यावर अबू आझमी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। पालख्यांमुळे रस्ते जाम होतात, वाहतूक कोंडी होते, ते कसं चालतं असं अबू आझमी यांनी म्हटलंय। मैं आ रहा था अगर पूना से, तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है। वक्फ की जमीनें हमारी हड़पने का पूरा इरादा हो रहा है। जो 4-4, 5-5 सालों से मस्जिदें बनी हैं, कब्रिस्तान है, दरगाहें हैं, उन दरगाहों पर नजर इनकी है, उसको तोड़ करके सरकारी जमीन बनाकर उसको बेचने का सरकार का इरादा है। जगभरात महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव असलेली आपली वारी आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची बाब आहे। सगळे वारकरी स्वयंशिस्तीनं या वारीमध्ये चालत असतात, पण या वारीला ट्रॅफिक जाम सारखं हा अबू आझमी नालायक माणूस संबोधतोय। या हिरव्या सापाला महाराष्ट्रात राहण्याचा कोणताही अधिकार नाहीये। या महाराष्ट्र द्वेष्ट्या अबू आझमीच्या कमरेत लाथ घालून याला पाकिस्तानात धाडलं पाहिजे।